मला त्या शोबद्दल विचारायचं आहे. म्हणजे ते बघ, मी फार थोडंसं बघितलंय, पण ते एका घरामध्ये सगळे राहतात आणि काय फोन नाही, काही नाही. आणि मी असं ऐकलंय की जे भांडकुदळ, आता तू बावळटपणा म्हणजे अगदी खास खास मराठी शब्द वापरणार आहे, भांडकुदळ, कॉन्ट्रोवर्शियल, अशा लोकांनाच घेतात. म्हणजे आता ते अगदी पहिला होता त्यामुळे मे बी, म्हणजे तू तसा आहेस असं नाही म्हणायचंय, पण थोडंसं काहीतरी ज्यांच्यात स्पार्क आहे, असं मिळमिळीत राहून ते काय बिग बॉस, मग त्यांना ते टीआरपी मिळत नाही ना. बरोबर. नाही, ऑफकोर्स. म्हणजे आम्हाला ब्रीफिंगच होतं पहिल्यांदा की आम्ही तुम्हाला काय आतमध्ये पोचत नाही होत. यू गिव्ह अस एंटरटेनमेंट बिकॉज द शो इज अबाउट एंटरटेनमेंट. सो ऑफकोर्स दे नीड बॅलन्स. त्यांनी मला एका हिंदी कलाकाराचं उदाहरण दिलं होतं की पुष्कर, वी आर लुकिंग ॲट यू ॲज हितेन तेजवानी फ्रॉम हिंदी. म्हणजे बिग बॉसमध्ये हितेन तेजवानी कसा होता, जेंटलमॅन माणूस, गुडी गुडी. आम्हाला तो बॅलन्स पण हवा आहे की सगळेच अतरंगी घेतले ना तर मग काय होईल घरात ते त्यांनाच माहिती. पण कोण कोण होतं मग त्यावेळेला बाकीचे? इट वॉज आय थिंक द बेस्ट सीझन टिल नाव. द कास्टिंग वॉज ऑल्सो अमेझिंग. म्हणजे रेशम टिपणीस होती, उषा नाडकर्णी होत्या, राजेश शृंगारपुरे होते, सुशांत शेलार होता, अस्ताद काळे, मेघा धाडे हू वन द शो, अनिल थत्ते, आपल्या ठाण्याचे अनिल थत्ते होते. आता भेटतो त्यांना, मी ठाण्यात आला भेटतो त्यांना. अनिल थत्ते होते, आरती सोळंकी आणि होते चांगले लोक होते. ऑल गुड कास्ट. अँड दॅट वॉज अ एनरिचिंग एक्सपिरियन्स मंजिरी. दॅट वॉज स्कॅरी. क्लॉस्ट्रोफोबिक नाही होत का रे? होतं. ऑनेस्टली तो शो माझ्यासाठी नव्हताच, माझ्या स्वभावासाठी नव्हता. म्हणजे मी आत गेलो ना मंजिरी, मला असं वाटलं की मी 10 दिवस टिकेन आणि 11व्या दिवशी बाहेर येईन. बिकॉज नाही ग, आपल्याला सवय नाही ना असं. आणि मला मॅनिप्युलेशन नाही जमत. आय कॅनॉट बॅकबिच. मी नाही करू शकत ते. आणि मी खोटा नाही वागू शकत. माझ्यातला प्रॉब्लेम काय आहे ना, पण मी आता शिकतोय. म्हणजे इंडस्ट्रीला मी सांगू इच्छितो की मी शिकतोय खोटं वागणं. म्हणजे लोकांकडनंच शिकतोय, पण शिकतोय. तेव्हा नाही जमायचं. मला वाटलं की नाही भाई, तू तो गया 10 दिन बस. पण आय थिंक समवेअर लोकांना ना ह्युमिलिटी कनेक्ट होते, सिम्प्लिसिटी कनेक्ट होते. मी तेच केलं. आय वॉज व्हेरी सिम्पल, आय वॉज व्हेरी रिअल, जे लोकांना आवडलं. आय टूक स्टँड्स फॉर विमेन, जे आता फार गरजेचं आहे. फार गरजेचं जे चालू आहे, ॲब्सोल्युटली खूप वाईट आहे. अँड माय हार्ट बॉइल्स विथ अँगर. तिथे पण ऑफकोर्स त्या घरामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा स्त्रियांवर मोठ्या आवाजात बोललं जायचं किंवा हाडतूड केलं जायचं, ॲज द वन हू ऑलवेज टूक अ स्टँड, की आपण जे वुमेन्स डे सेलिब्रेट करतो मग नका करू. बिकॉज इफ तुमच्यासमोर कोणीतरी एका बाईला हाडतूड करतंय आणि तुम्ही गप्प बसून ते बघताय ना, यू आर इक्वली अ पार्ट ऑफ इट. लाईक आय वुड नॉट डू दॅट. लाईक आय वुड से, बॉस यू वॉन्ट टू फाईट विथ अ मॅन. तुला हाडतूड करायचं, मायाशी कर. सो तिथे पण ते झालं. आणि आय टूक स्टँड फॉर विमेन. आय टूक स्टँड फॉर उषाताई. उषाताई वॉज अ लाईक खूप छान मेमरीज येतात का त्या शोच्या. म्हणजे आणि आफ्टर अ पॉईंट ना मंजिरी, इट स्टार्टेड गेटिंग इन टू द हेड. म्हणजे दॅट इज द होल आयडिया ऑफ बिग बॉस. मेंटल गेम. इट्स अ मेंटल गेम की तुम्ही अशा चित्रविचित्र ज्यांना कधी भेटलं नाही त्यांना एकत्र करून, अँड यू आर सपोज टू गेट अँग्री, सपोज टू बी एजी. बिकॉज तुम्ही किती दिवस ऍक्टिंग करणार? तुम्ही 10 दिवस करू शकता, 100 दिवस तर ऍक्टिंग नाही करू शकत. टू स्टे विथ स्ट्रेंजर्स. खूप लोकांचे हायजीन लेवल्स वेगळे असतात. टॉयलेट जेव्हा शेअर करायचं असतं, इट्स सो डिफिकल्ट टू शेअर टॉयलेट विथ 16 पीपल देअर. किती टॉयलेट्स होती? 2. 16 लोकांमध्ये 2च टॉयलेट? येस. म्हणजे लेडीज आणि जेंट्स? येस, लेडीज वर डिफरंट, जेंट्स वर डिफरंट, बट स्टील म्हणजे 8 लोकांमध्ये 1 टॉयलेट. आणि तुम्हाला माहिती नाही त्यांची सवय काय आहे, त्यांचे हायजीन हॅबिट्स काय आहेत. सो इट वॉज डिफिकल्ट. घर सांभाळा, स्वच्छ ठेवा, स्वतःचं जेवण स्वतः बनवा. इट वॉज अ डिफिकल्ट शो. आफ्टर 85-90 डेज ना, ऑनेस्टली तेव्हा मला थोडासा पेशन्स माझा जायला लागला. बिकॉज आय सेड नाही यार, आता तेव्हा 5-6 लोकं राहिली होती ना. अस्ताद काळे होता, मेघा धाडे, सई लोकूर होती. सो असं वाटायला लागलं की तू माझ्या समोर येऊ नकोस. चिडचिड व्हायला लागली. बिकॉज 85 डेज यू आर सीइंग द सेम पर्सन वेन यू गेट अप. असं आपल्या घरी पण होत नाही ना ग. म्हणजे बाहेर जाऊ शकत नाही. नाही जाऊ शकत. पण बाहेरचं आपल्याला काही दिसत पण नाही. काही नाही. यू डोंट. अँड फॉर ऑल युअर व्ह्युअर्स, आय वुड लाईक टू
say this on record, it is not a show that is scripted. It is not scripted at चल all. काही काय No, 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 no. Big Boss I don't is not believe you. scripted. No, no, no. हा पण तुम्हाला सांगतात ना की आता आता भांडायचंय आणि हे तुम्ही नाही, इश्यू नाही, घ्या. नाही, नाही, काय नाही. सांगतो तू? नाही, मी तुला नाही, सांगते एक मिनिट. नाही. माझा एक पेशंट होता, तर तो जस्ट टू Yeah. वाय आय फील असं, कारण तो त्या बिगेस्ट लुझर म्हणून काहीतरी एक शो होता बघ, हा, 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 त्याच्यामुळे हा. तो होता. He was आणि obese. हा सगळ्यांचा काहीतरी ओबीज होता तो. तर एक दिवशी त्याचा धक्का लागून एक मातीची कुंडी पडली. Okay. हां आणि त्याला कंटिन्यू सांगायचे तू असं वाग, तू तसं वाग. तो नाराज, मी असं नाही करायचं म्हणे मला. आणि ती पडली. मग दुसऱ्या दिवशी ते इतकं ब्लोअप झालं की म्हणे ह्यांनी रागाने कुंडी फोडली, लाथ मारली आणि कोणाला तरी अपघात झाला. तर हे त्यांनी मला आखो देखा त्या शोबद्दल सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे अगदी ते काय तुम्हाला शब्द सांगणार नाहीत की पण बाबा हे असं आहे. एनिवे तुम्हाला ते इन्स्टिगेट करायचं हो, असतं. हो. आणि एनिवे तुम्ही अशा एका कोंडीत सापडले असता की तुम्ही जरा काय फट झालं तरी तुम्ही चिडणार, हो की नाही? नाही, इन्स्टिगेशन इज डिफरंट अँड स्क्रिप्टिंग इज डिफरंट. म्हणजे मला असं वाटतं बिग बॉस मराठी इज नॉट स्क्रिप्टेड ॲट ऑल. हां, आगेत तेल कोणीही टाकतं गं. म्हणजे आता त्यांना कॉन्टेंट हवा आहे ना, की फॉर एक्झाम्पल आपण दोघं घरात आहोत आणि आपलं पटत नसेल घरी, तर ते टास्कच असा देतील ना की मंजिरी पुष्करबद्दल 5 वाईट गोष्टी सांग टास्कमध्ये. पण मग ते होतं ना, आगेत तेल टाकलं, पण स्क्रिप्टेड नाही आहे ऑनेस्टली. आणि असं झालं की 90 डेज नंतर आम्ही ना ते गार्डन एरियामध्ये आम्ही तिकडे किडे यायचे ना किंवा पक्षी यायचे, त्यांच्याशी बोलायला लागायचो. सिरियसली, बिकॉज यू आर साईक्ड यार. यू 90 डेज युअर इन द हाऊस, यू आर साईक्ड की दररोज ते 5 माणसं दिसत आहेत, अरे यार आप जाओ असं व्हायचं. आणि 99th डेला द क्रू कम्स इन फॉर द शूटिंग, डान्स वगैरे शूट करतात ना, आणि आम्ही 6 जण मंजिरी, यू वोंट बिलीव्ह, आम्ही म्हणलो हे तो बघ माणूस असं झालं. अँड वी वर लाईक ही माणसं अशी आहेत. सो आम्ही बाहेर आलो ना, एक 5-6 दिवस लागले आम्हाला, बिकॉज इट इज अ मेंटल शो मॅन. इट्स लाईक इट टेक्स अ टोल ऑन यू. मग तिथे तुम्हाला असं काही झालंय का की खरंच कोणाची तरी मेंटल हेल्थ इतकी डिटिओरेट झाली आहे की कोणाला बोलवायला लागलं वगैरे असं? नो, आय डोंट थिंक सो. पण बिग बॉस टेक्स केअर ऑफ यू, हे पण मला सांगायचं आहे की असं नाही की तिथे तुम्हाला काही झालं तरी बिग बॉस काही बघत नाहीत. तिथे मंजिरी, यू वोंट बिलीव्ह, आमच्या घराच्या बाहेर 400 लोक काम करतात 24/7. इट इज हॅट्स ऑफ टू देअर टीम, एंडेमॉल, कलर्स. दे वर्क हार्ड सो दॅट द शो बिकम्स द ब्रँड इट इज टुडे. 400 लोक काम करतात आणि डॉक्टर आहे ना 24/7 अवेलेबल. तुम्हाला कुणालाही काय झालं ना, तुम्ही कॅमेऱ्यात सांगता. ऑफकोर्स आपण ते दाखवत नाही रेडिटमध्ये, पण आता आऊ होत्या आमच्यासोबत, तर त्यांना कधी कधी BP लो व्हायचं, त्यांना कधी कधी थकायला व्हायचं, शुगर कमी व्हायची. सो ते सांगायचे. आणि 24/7 बिग बॉस डॉक्टर इज देअर 24/7. सो यू डोंट हॅव टू वरी, दे टेक केअर ऑफ यू, बट यू एंटरटेन देम. यू डोंट सिट देअर अँड डू नथिंग. TRP वाढायला नको का? ॲब्सोल्युटली. अँड इट्स द बिगेस्ट ब्रँड. अरे लोक म्हणतात ना, अरे मैं तो नहीं देखती बिग बॉस, you hate it, you like it or you don't like it, you can't ignore it. It's the biggest brand on TV today. हिंदी म्हण, मराठी म्हण, it's the biggest brand. आणि दुसरा म्हणजे तिथे तू रनरअप झाला ना बिग बॉस मध्ये? बिग बॉस, येस, बट मी असं म्हणत नाही की मी रनरअप झालो. मी असं म्हणतो की आय वॉज द विनर ऑफ हार्ट्स. आय से दॅट विच यू आर. बिकॉज सी, फायनली टॉप 2 मी आणि मेघा ताडे होतो. आम्ही त्या घरातले दिवे बंद करून आम्ही बाहेर आलो. इट इज अ व्हेरी इमोशनल मोमेंट फॉर मी, बिकॉज हे काय होतं ना, आपण एका ठिकाणी गेलो ना, 10 दिवस सुद्धा राहिलो ना आपण, ते घर आपलंसं वाटायला लागतं. मी, मेघा, आम्ही सगळेजण 100 जण त्या घरात राहिलो. मी आजही म्हणतो, मला लोक म्हणतात ना सीझन 5 कसं चाललंय, म्हणलं हे बघा, ते माझं घर आहे, ते माझ्या घरात गेलेले आहेत लोक, असं आम्ही म्हणतो सगळ्यांना. बिकॉज इट इज माय हाऊस. एक अटॅचमेंट होते. आय एम पॉझेसिव्ह अबाउट माय हाऊस. आणि इट्स अन इमोशनल थिंग. हू वन? इट इज मेघा प्लेड वेल, शी वन. पण आय ऑलवेज प्लेड वेल म्हणजे प्लेड वेल एज इन सी, तिला ते जमलं. बिग बॉस हा एक गेम असा आहे ना की ती ऑफकोर्स आधी सगळं बघून आली होती आणि तिचा अभ्यास होता त्या शो बद्दलचा. आणि कुठेतरी एक मुलगी म्हणून सॉफ्ट कॉर्नर, आणि तू खूप गुडी आहेस. आय डोंट नो, म्हणजे मी बघितलेलं नाहीये. तिला मुलगी म्हणून नाही ती जिंकली, ती शी वॉज अ टायग्रेस. लेट्स एक्सेप्ट इट. इफ आय डिडंट विन, आय एम द फर्स्ट पर्सन टू ॲडमायर दॅट मेघा धाडे वन. लाईक टू हर क्रेडिट, ती चांगली खेळली. शोला जे हवं आहे ना मंजिरी, ते तिने दिलं, म्हणून ती जिंकली. येस, आय नेवर से आय एम द रनर अप, आय से आय एम द विनर ऑफ हार्ट्स. अँड आय वॉन्ट टू रूल मोर हार्ट्स नाव.
आणि यू विल डू, आय एम टेलिंग यू. म्हणजे तुझे आता बोलतो ते पण राईट फ्रॉम द हार्ट आहे, कुठेही त्याच्यामध्ये Yeah. खोटेपणा आणि नाही, हे नाही, नाहीये, नाही, I am- नाही का. I am- पण नचबलिये तू Yes, विनर झाला. yes. Yeah, नचबली जिंकलो मी अगेन, एव्हरीथिंग इज डेस्टिन्ड इन लाईफ, आणि सी कसं होतं, आय वन द शो बट आय लॉस्ट माय डॅड दॅट टाइम, आय कुडंट, म्हणजे जेव्हा शो झाला आणि ऑफकोर्स नेक्स्ट डे वेन आय वेंट टू पुणे, ही वॉज नॉट अलाइव्ह, देन ट्रॉफी नाही दाखवू शकलो. मला असं वाटतं की ना, वेन यू आर बॉर्न ना, तुमची स्क्रिप्ट लिहिलेली असते, स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग देवानी लिहिलेले असते. यू जस्ट हॅव टू वर्क अकॉर्डिंगली, म्हणजे डिरेक्टर देव आहे. सो आपण आपल्या हातात काही नसतं. अँड आय एम अ डिरेक्टर्स ॲक्टर. सो मी देव जे सांगतोय ते मी करतोय आणि ते प्रामाणिकपणे करतोय. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.